दिव्यातील अनधिकृत शाळेमध्ये झालेल्या निंदनीय प्रकाराबाबत चौकशी करून कारवाई व्हावी, तसेच दिवा भागात असलेल्या अनधिकृत शाळा बंद कराव्यात अशी मागणी मेस्टा संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश पवार यांनी पत्रकार परिषदेत केली। पत्रकार परिषदेला मेस्टा संघटना ठाणे जिल्हा खजिनदार उत्तम सावंत, दिवा अध्यक्ष साईनाथ मात्रे, सचिव स्वप्नील गायकर आदी उपस्थित होते। दिवा येथील एका अनधिकृत शाळेत दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी निंदनीय असा प्रकार घडलेला आहे। अशा अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यासाठी मेस्टा संघटनेतर्फे प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भात ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग, जिल्हा परिषद ठाणे प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद ठाणे माध्यमिक विभाग, शिक्षण उपायुक्त चर्नी रोड मुंबई तसेच विभागीय आयुक्त शिक्षण विभाग पुणे या विविध ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून दिवा येथे सुरू असलेल्या अनधिकृत शाळांची माहिती शासन दरबारी पोहोचवित असून या अनधिकृत शाळा बंद होण्याऐवजी त्यांची संख्या 40हून 70च्या वर झाली आहे। या अनधिकृत शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची गुणपत्रिका, शाळेचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, लेटर हेड व स्टॅम्प हे बनवायचे कोणतेही अधिकार नसताना विद्यार्थ्यांची व पालकांची फसवणूक सुरू असून अनधिकृत शाळांमध्ये सर्रासपणे विद्यार्थ्यांना खोटे कागदपत्र दिले जात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। शिक्षण अधिकारी ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग, ठाणे यांच्या कार्यालयाला सातत्याने भेट देऊनही त्यांच्याद्वारे कोणतीही कारवाई अनधिकृत शाळांवर करण्यात आली नाही असेही यावेळी सांगून प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई अनधिकृत शाळांवर होत नाही याचा अर्थ काय समजावा असा सवाल पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला। शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये 40 अनधिकृत शाळांवर FIR दाखल झाला होता। त्यानंतर वर्ष 2024-25 मध्ये नवीन 23 अनधिकृत शाळा चालू झाल्या आहेत। त्यामुळे दिवा शहरात एकूण 63 अनधिकृत शाळा सुरू आहेत, परंतु शासनाने फक्त 29 FIR दाखल केले आहेत। संघटनेमार्फत अनधिकृत शाळा त्वरित बंद व्हाव्यात याकरिता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे। कोर्टात केस सुरू असून लवकरात लवकर निकालाची अपेक्षा आहे असे यावेळी सांगून ठाणे, कळवा, मुंब्रा इथे ठाणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्याप्रमाणे सुरू करण्यात आल्या त्याच धर्तीवर दिवा शहरातील ठाणे महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात, जेणेकरून अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची वेळ येणार नाही अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। मी मेस्टा संघटनेचा ठाणे जिल्हा अध्यक्ष। आत्ताच्या घडीला 65 शाळा इलिगली चालू आहेत, त्याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही। आम्ही 3 वर्ष झाले पाठपुरावा घेतोय, पण शासनाचं स्वतःचं काम आहे ते कामसुद्धा ज्या दुसरे काही आम्ही जी मदत करतोय तर त्याला पण ते व्हॅल्यू देत नाही। अनधिकृत शाळा हे अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने चालू असतात आणि त्या भविष्यात जर बंद नाही झाल्या तर लिगली स्कूलचा पण नुकसान होतोय आणि त्या पण बंद होण्याच्या मार्गावर असते। तुमची मागणी काय? आमची मागणी एवढंच आहे, जे चुकीचं चाललंय त्याच्यावर शासनाने कारवाई करावी आणि ज्या शाळा ज्या लिगली होऊ शकतात तर त्यांनी लिगली करण्यासाठी पण प्रयत्न करावे। तुमचं नाव सांगा आणि मी मेस्टा संघटनेचा दिवा जिल्हा अध्यक्ष आहे। काय मागणी आहे आणि कशासाठी प्रेस घेतली? मागणी अशी आहे की आपल्या देशाचं मूलभूत पाया समजली जाणारी शैक्षणिक ही शिक्षणाचा दर्जा न ढसळता विद्यार्थ्यांना चांगला शिक्षण मिळालं पाहिजे। शिक्षण मिळताना आपली प्रगती, देशाची प्रगती होण्यासाठी आज शाळेने आहे, पण काही असं चाललं आहे की दिव्यामध्ये अनेक अनलिगल शाळा आहेत आणि लिगल शाळा फक्त मात्र बोटावर मोजण्या एवढ्या आहेत। ह्या अनलिगल शाळेमध्ये ज्या शाळेंकडे म्हणजे मूलभूत सुविधा आणि शाळांना शिक्षण देण्याचे चांगल्या प्रकारचे जमत असेल तर त्या शाळा चालू ठेवून इतर ज्या शाळांनी गाळ्यांमध्ये वगैरे सुरू केले त्या लवकरात लवकर बंद व्हाव्या। आता त्यामुळे आपल्या याचा परिणाम आपल्या भावी पिढीवर होणार आहे आणि कुठेतरी आपला देश कमजोर व्हायची घडू शकतो, म्हणजे कमजोर होऊ शकतो।